भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या। टाळ मृदुंगाचा गजर, विठू नामाचा जयघोष, भक्तिरसात डुंबणारे वारकरी, पादुकांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुललेले रस्ते, अशा जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले। तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आकुर्डीतून तर ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले। पालख्या शहरात येणार असल्याने भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता। पालखी सोहळ्यातील काही वारकरी मुक्कामासाठी पुण्यात आले, तसेच पुण्यापासून या आनंद सोहळ्यात सहभागी होणारे वारकरीही पुण्यात दाखल झाले आहेत। त्यांच्या निवास भोजनाची सोय करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत। रात्री उशिरापर्यंत पालख्यांच्या स्वागताची तयारीही ते करत होते। शहरात ठिकठिकाणी पालख्यांचे स्वागत होणार आहे। महापौर वैशाली बनकर यांच्या हस्तेही पालख्यांचे स्वागत करण्यात आले। परंपरेनुसार नानापेठेतील श्री निवडुंग्या विठ्ठल मंदिर आणि भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात पालख्यांचा मुक्काम असणार आहे। या निमित्ताने दोन्ही मंदिरे सजली आहेत। मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे। अधिक गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत। पोलिसांचाही येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे।